आपली तब्येत पुन्हा खालावेल, पुन्हा दवाखाना खर्च कोण करणार, हा सर्व प्रश्न असतानाही ते कोणताही विचार न करता आपल्यासाठी उपोषण करतायत, स्वतःसाठी उपोषण करतायत, स्वतःबरोबर 1,34,000 प्रश्नार्थ्यांसाठी उपोषण करतायत. आज आपल्यासोबत दादांच्या पत्नी श्रीमती सौभाग्यवती कविताताई देवरे ह्याही बोलल्या आणि आता त्यांची कन्या या ठिकाणी आपल्यासोबत आहे. ताई नमस्कार. नमस्कार. ताई माझे नाव भाग्यश्री बिलाल देवरे. बोला बाई बोला. ताई पहिल्या दिवसापासून दादांसोबत आहेत, हो इथेच बसलेले. हो काय हो बोला तुम्ही तुमचं काळजी वाटते मनोगत का मांडा. दादांची? हो काय सरकारला काय काय रिक्वेस्ट करणार, काय विनंती करणार, काय मागणी आहे? काय रोजगार द्या असं म्हणशील का? हो नक्कीच एक ग्रामीण भागातील कुटुंब आणि त्यामुळे थोडस बुजरेपणा लाजरेपणा असल्यामुळे दीदी आपल्यासोबत खुलून मोकळेपणाने बोलत नाहीये, परंतु तिच्या भावना देखील सर्वांच्या लक्षात आलेल्या असतील की तिलाही वाटत असेल की आपले वडील हे 6 दिवसापासून उपाशी आहेत आणि सरकारने त्यांची मागणी मान्य केली लवकर तर पप्पांना दादांचा मुलगा बोलणार आहे येईल. सर. दादाचा मुलगा आहे सर. बोलताय. दादा काय नाव तुझं? कितीला जातो बाळा? किती शिकतो? पाचवी. अच्छा अच्छा. पप्पांच्यासाठी काय मागणी करशील सरकारकडे, काय म्हणशील? नोकरी द्या. नक्कीच जर आज या छोट्या बालकाच्या वडिलांना जर रोजगार मिळाला तर त्याचं देखील भविष्य, त्याच्या शिक्षणाचा खर्च, त्याच्या एक उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी शासनाने जर आज अभिलाल दादांसहित 1,34,000 प्रेक्षणार्थ्यांना रोजगार दिला तर हे एक आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण आहे. शासनाला एक विनंती आहे की याच पद्धतीने या 1,34,000 कुटुंबाची परिस्थिती आहे, तुम्ही ज्या लोकांना रोजगार देत आहात. सर दादा बोलणार आहे. माझं संपूर्ण राज्यातील तरुण पिढीला एकच आव्हान आहे. मी जर देवेंद्र फडणवीसचा जवळ जरी असलो आणि माझ्याकडनं जर किंवा एखादा खून झाला, मला ज्या कायद्याने होते तोच कायदा कर्नाटक गुजरात मध्ये जर समजा एखादा गरीब व्यक्ती असेल त्याच्याकडनं झाला तर त्याच कायद्याने त्याला सुद्धा माफ होते. याचा अर्थ म्हणजे आपल्या देशात संविधान आहे, आपण स्वतंत्र आहोत म्हणून आपल्याला कलम 1 लागते. त्याच पद्धतीने मी एक प्रशिक्षणार्थी आहे आणि मी प्रशिक्षणार्थी असल्यामुळे माझे 334 दिवस रेग्युलर काम केलेलं आहे आणि 334 दिवसामध्ये मी वर्ग शिक्षक म्हणून तिसरीचा वर्ग सांभाळलं, मुख्याध्यापकांचा वर्ग मी सांभाळला, असं कॅटलॉग मध्ये माझ्याकडे नोंद आहे. मला रेग्युलर 10,000 रुपये मानधन दिलेलं आहे. एवढंच काय, समर कॅम्प केलेला आहे, मुख्याध्यापकांचा सही शिक्का आहेत माझ्या सिग्नेचर वरती. समर कॅम्प ऑनलाईन ऑफलाईन आहेत. मला समर कॅम्पच्या वेळेस ऑनलाईन परीक्षा झाली, 93% पडलेले आहेत. सगळे पुरावानिशी आणि वस्ती शाळेचा पुरावा, या सगळ्या गोष्टींवर मी तुम्हाला सांगतो. मी 1947चा जो कायदा आहे, कामगार कायदा, याच्यामध्ये मी बसलो आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं खून केला तर दुसऱ्या राज्यातल्या व्यक्तीला सुद्धा माफ होतो, तोच पद्धतीने मी प्रशिक्षणार्थी, मला जो कायदा लागू होईल तोच कायदा तुम्हाला लागू होईल. त्याच्यासाठी एकीचं बळ महत्वाचं आहे. आपल्याला कायदा कोणता हा महत्वाचा आहे. भारतीय राज्य घटनेचा ज्या कलम आहेत 22, 23, 21, 21A, 23 आणि त्यानंतर 39, 41 या कलमांच्या आधारावर मला जी नोकरी मिळेल तीच तुम्हाला मिळणार. प्लस आपला देश स्वातंत्र्य ज्यावेळेस महापुरुषांनी केला, जर स्वातंत्र्य आपला देश पातंत्र्यात होता